दादा, एवढं बूट पॉलिश करता का? हा ना साहेब, करतो की. किती पैसे झाले पॉलिशचे? तुमचं 20 रुपये झालं. हो दादा, माझ्याकडे पैसे नाही आहेत. मी तुम्हाला परत दिले तर चालतील का? बरं राहू द्या साहेब, पुन्हा द्या म्हण कवा तर. अहो, दिलं काय आणि नाही दिलं काय? हा अहो साहेब, आमच्या हातातलं नेलं म्हणून काय आमच्या नशिबातलं कोण नेते का सांगा? दादा, तुम्ही जराही बदलला नाहीत. साहेब, तुम्ही काय म्हणा लागला हो? माझ्या काय ध्यानात येणं हो? तुम्ही मला नाही ओळखलं? हो साहेब, आता वय वाढलंय, तेव्हाच काय लक्षात राहते सांगा बघ. पण दादा, तुम्ही मात्र कायमचे माझ्या स्मरणामध्ये राहिला. मी सुरेश. मी तुमच्या शहरामध्ये जेव्हा आलो होतो ना, त्यावेळी मी नोकरीसाठी प्रत्येक कंपनीत इंटरव्ह्यूला जायचो. अशा अनेक कंपन्यामध्ये नोकरी मिळवण्यासाठी मी माझे बूट झिजवले. प्रत्येक वेळी तुम्ही माझ्या बुटांना पॉलिश करून द्यायचा. कधी माझ्याकडे पैसे असायचे, कधी नसायचे, तेव्हाही तुम्ही असंच म्हणायचं. अहो, माझ्या हातातलं नेलं म्हणून काय माझ्या नशिबातलं नेलंय का? अगदी अजूनही तसेच आहे दादा. तुम्ही जराही बदलला नाही. मग साहेब, मिळाली का नाही नोकरी? मिळाली नोकरी, पण या शहरामध्ये नाही, दुसऱ्या शहरामध्ये नोकरी मिळाली. आज कंपनीच्या कामासाठी या शहरामध्ये आलो होतो. थोडा वेळही होता, म्हटलं तुम्हाला जाऊन भेटावं, म्हणून वेळात वेळ काढून तुम्हाला भेटायला आलो. हे घ्या, हे तुमच्यासाठी मी गिफ्ट आणलेलं आहे. काय हे तर नवीन बूट आहे ते की हे माझ्यासाठी? काय आयुष्यात पहिल्यांदा मला कुणी काहीतरी दिलं बघ. अहो, आयुष्यभर तुम्ही दुसऱ्याच्या बुटांना पॉलिश केली, दुसऱ्यांच्या तुटलेल्या चपला शिवल्यात, पण स्वतःसाठी कधी तुम्ही नवीन चप्पल घेतली. म्हणून खास तुमच्यासाठी हे नवीन बूट आणले. तुम्हाला माझ्याकडून हे गिफ्ट आहे. फक्त दादा, एवढंच करा, उद्यापासून तुमच्या दुकानला येताना जाताना हे मी दिलेले बूट घालत जा. माझ्या मनाला खूप समाधान वाटेल. ज्यांनी तुमची बाग फुलवली त्यांना 2 फुले द्या. ज्यांनी तुमच्या पडत्या काळात तुम्हाला मदत केली, तुमचं आयुष्य घडवलं, त्याला कधी विसरू नका. आयुष्यात कधीतरी त्यानं केलेल्या उपकाराची जरूर परतफेड करा.